अगदी जर आपण पाहिलं तर आता मात्र घड्याळात 4:45 आहे, म्हणजेच काय तर 4:45 वाजले आहेत. उर्वरित अजूनही आपल्याला दुसरे सत्र खेळवायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिलात, 49 धावा धाव फलकाला लागल्यात. 50 धाव्यांचं टार्गेट सेट केलं गेलंय, म्हणजेच काय एक सन्मानजनक धाव फलकाकडे आपण पाहू शकाल वाटचाल केली होती पहिल्या सत्रामध्ये टीम श्री साई कसारा संघ, आणि ते यशस्वी ठरलेत. 49 धावा पहिल्या सत्रामध्ये पाहिलात आणि 50 धाव्यांचं एक हवं तसं टार्गेट सेट केलं गेलंय. टीम आपण पाहत आहोत रायझिंग स्टार कसारा संघासमोर. अगदी चला रायझिंग स्टार कसारा संघ 2 सलामीचे फलंदाज सलामी प्लेयर मैदानामध्ये एंटर करा. यस, अगदी जर पाहायला गेलं तर जाऊया मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. इथनं पाहायला गेलं तर रायझिंग स्टार कसारा संघाकडनं सागर, त्याच्या समवेत संतोष ही सलामीची जोडी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत पंडित, कसारा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे. अगदी जर पाहायला गेलं तर भरपूर व्हेरिएशन तसेच भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्या संघासाठी करत असतो. या आजच्या दिवसाचा खेळ त्याचा भरपूर चांगला राहिला आणि या शेवटच्या सामन्यामध्ये बघूयात त्याचा खेळ कसा होतोय. गोलंदाजी चांगली करावी लागेल. 50 धावा डिपेंड करायच्या आहेत 4 षटकांमध्ये, म्हणजेच काय इक्वेशन 24 चेंडू आणि 50 धावा बनवायच्या आहेत रायझिंग स्टार कसारा संघाला. सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला आपण सागरला पाहत आहोत, नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, अनिकेत पंडितचा हा पहिला बॉल. पहिलाच बॉल इथे अगदी पाहायला गेलं तर हवा तसं एलिव्हेशन जुळलं नव्हता, हवा तसा बॅट वरती हा बॉल आला नव्हता. सिंगल येते, सिंगल श्री गणेशा झालाय शोएब सर. यस सर, पहिल्या बॉल वरती सिंगल प्राप्त झाले. इथून तुम्हाला 50 बनवायच्याच म्हणजे साधं सोपं आव्हान नाहीये, भरपूर मोठा आहे हा समुद्र. जर तुम्हाला आटवायचा असेल ना, हा 50 धावांचा अंतर जर तुम्हाला कापायचं असेल तर निश्चितच हा समुद्र आटवण्याकरिता तुम्हाला 2 बालड्या पाणी काढून हा समुद्र आटणार नाही, 4 इंजिन लावून हा समुद्र आटणार नाही. या समुद्राच्या खोलवर पाण्यामध्ये तुम्हाला शिरावा लागणार आहे. त्यातील हिरे मोती अर्थात क्रिकेटमधले चौकार षटकार जर तुम्ही शोधले तरच आणि तरच तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकाल. निश्चितच आपण पाहू शकाल 50 आकडा गाठायचा आहे, साधं सोपं आव्हान नाही आहे. ते चव्हाण सर म्हणतात ना, लांबचा अंतर कापायचा आहे बाईकनं आणि तुम्हाला 4 व्हीलरनं अंतर कापता येणार आहे, तुम्हाला एरोप्लेन आणि हेलिकॉप्टरनं जावं लागणार आहे, तरच आणि तरच तुम्ही ते लांबचं अंतर कापाल. तसंच काहीसं इथे क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकारणच मोठं टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि सुरुवात झाली पहिल्या चौकारानं, पहिला धमाका केला जातोय मैदानाच्या आतमध्ये, येतोय चौकार. तर निश्चितच आम्ही डीजे कडे सुद्धा येऊया. किरणजी फोंडे तुमच्याकडे सुद्धा आम्ही येणार आहोत. तत्पूर्वी चांगली मास रंगते मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे थोडंसं आपण धीर धरा. अगदी नक्कीच पाहायला गेलं तर डीजे रॉकर सुद्धा या मॅच साठी उत्सुक आहेत. अगदी पाहायला गेलं तर किरण बोंडे डीजे रॉकरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. इथे फटका चांगला, कव्हर ड्राईव्ह अगदी ओहो, स्वतः चेंडूने खेळाडूला ढकलून दिलं असं काहीसं मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वाटलं, परंतु सेफ चेंडू इथनं अडवला गेला. अगदी पाहत आहोत एक सिंगल घेतली आहे, एका सिंगल धावफलक जाऊन पोहोचले 6 वरती. शोएब सर अगदी ही पाठलाग करायचा आहे तर या पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली द्यावीच लागेल. जी बिल्कुल, 1-4 आया है संतोष के बैट से. 2 गेंदे शीर्ष, स्ट्राइकर एंड पर बैट्समैन सागर, अनिकेत पंडित गेंदबाजी ट्रैक पर और द विकेट से. इस बे शॉट गेंद थी, पुल किया, शॉट एंड पुल, डीप में फील्डर थे रोशन शेलार सर थे, उनसे हुई है गलती. बिल्कुल आगे थी गेंद, प्रयास अच्छा था, गेंद 1 बाउंस 2 बाउंस बॉडी लाइन के बाहर. 4 रन. झैल सोडल्यानंतर सुद्धा चव्हाण सर म्हणतात ना, झैल सोडल्याच्या नंतर इतिहास घडतात. अगदी रोहित शर्माचा झैल सोडला 264 बनल्या, त्यानंतर ब्रायन लाराचा झैल सोडला 400 बनल्या, आणि ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तानचा मॅच अगदी जर पहिल्या 2023 नोव्हेंबर मध्ये मॅक्सवेलचा झैल सोडला, तिथे वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया जिंकली, आणि निश्चितच तो सुद्धा बनला इतिहास. म्हणजे झैल महत्वाचे आहेत, तुम्ही झैल सोडाल तर मात्र इतिहास घडतो. यस नक्कीच, झेल महत्वाचा असतोय.
टेक द कॅचेस आणि विन द मॅचेस असं म्हटलं जातं. अगदी हा फटका बरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून डीप एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. येतोय बॅक टू बॅक दूसरा धमाका, 4 धावा चौकार. जी पहली ओवर की समाप्ति हुई, 14 रन बने हैं, 14 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. राइजिंग स्टार कसारा जो पहले ओवर में फ्लाइंग स्टार्ट चाहिए थी वो दोनों बैट्समैन ने दी है. अब 3 ओवर अभी भी आने बाकी है जिसमें 18 गेंदे और 36 रनों की जरूरत होगी. यस, नक्कीच मी म्हटलं होतं चांगली सुरुवात द्यावीच लागेल ना. सुरुवातीतनं रायझिंग स्टार कसारा संघाची चांगली होती. अगदी पहिल्याच षटकामध्ये 14 धावा, म्हणजेच इक्वेशन आता मात्र 18 चेंडू बनवायच्या 36. गोलंदाजी आता मात्र पाहायला गेलं तर स्वतः कर्णधार यस रोशन दादा शेलार आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. अगदी पाहायला गेलं सुरुवात चांगली झाली या रायझिंग स्टार कसारा संघ. नवजात लाखे सर, काय वाटतंय टार्गेट पर्यंत पोहोचू शकतील का? हेच सर 12.00 ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये गाठस घ्या. आव्हान तर मला वाटतं पेलण्यासारखं आव्हान आहे, परंतु फलंदाज पेलतील का? परंतु गोलंदाज पेलतोय यावेळेला फलंदाजाला डॉट बॉल सोडतोय. क्या बात आहे, अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. मराठी भाषा कुठे वळते कुठे मोडते. यस, अगदी पाहायला गेलं तर हा चांगला चेंडू होता. रोशन शेलार ओव्हर द बॉलर हेड, क्षेत्ररक्षक आहेत ऋतिक थोडेसे दूरवर चौकार. पाहायला गेलं तर 18 वरती धावफलक पोहोचतोय. अजून एक चांगला बॉल, एक तेरी तो एक मेरी. अगदी पहिला बॉल आपण पाहिला बॅटला स्पर्श झाला नव्हता चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. तदनंतर हा चेंडू पुन्हा एकदा बॅटला स्पर्श होत नाही. म्हणजेच काय तर अनुभव आणि अनुभवाच्या जोरावरती गोलंदाजी केली जाते. रोशन शेलार अजून एक चांगला बॉल, हाफ ट्रॅकर होता. अगदी फलंदाजाला रीट करून ही गोलंदाजी केली जाते. अफलातून गोलंदाजी. शोएब सर काय म्हणाल? जितनी डॉट गेंदे आएगी उतना अच्छा रहेगा श्री साई कसारा के लिए. एक अनुभवी गेंदबाज गेंदबाजी ट्रैक पर है, बिल्कुल ऑन साइड में इस गेंद को ढकेला है. डीप के फील्डर गेंद तक पहुंचे हैं, मिली है सिंगल. बहुत अच्छा ओवर गुजरता हुआ नजर आ रहा है क्योंकि 5 गेंदे 5 रन, आखिरी गेंद शेष है. यस, नक्की शेवटचा बॉल आहे आणि अगदी आता मात्र इक्वेशन थोडंसं कठीण होत चाललंय. 13 चेंडू 31 ची गरज. म्हणजेच काय तर या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिलाय रोशन शेलार. यस, अगदी पाहायला गेलं तर लवर फुल टॉस फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनचा क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करत होता परंतु त्याच्यापासून हा चेंडू थोडासा दूर होता. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने हा चेंडू अडवला. फेकी करतील तत्पूर्वी घेतले जातात 2 धावा. शेवटचा बॉल होता, शेवटचा बॉल कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ झालाय. इक्वेशन 12 चेंडू 29 धावा. 12 बॉल 29 ची गरज आहे. 12.00 ची सरासरी असताना आता तो इक्वेशन थोडासा आता वाढला जातोय. म्हणजेच अजून थोडं संकट आता निर्माण झालंय. आता इथून 14.50 ची सरासरी आता गाठायची प्रति ओव्हर मध्ये. जी 12 ची होती ती आता पुढे ढकलली गेली. यस, अगदी जर पाहायला गेलं तर गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहोत. आता मात्र सागर बागडे. अगदी जर पाहायला गेलं तर सलामीला आलेला होता हा खेळाडू फलंदाजी करण्यासाठी. सागर बागडे आता मात्र गोलंदाजीसाठी आहे. पहिलाच बॉल लवर फुल टॉस, बॅटची कडा, त्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, क्षेत्ररक्षण चांगलं होतं. अगदी जर पाहायला गेलं तर 100% एफर्ट या सामन्यासाठी, 100% मेहनत. सामना महत्वाचा. श्री साई कसारा संघाचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये त्यांनी फक्त एकच सामना गमावलाय. एक सामना ते जिंकलेत. म्हणजेच काय तर हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी महत्वाचा. पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. इथे पाहायला गेलं तर परफेक्ट बॅट वरती घेऊन हा फटका सजवलाय. लॉंग ऑन क्लिअर करत असताना ठोकलाय. 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. यस, अगदी पाहायला गेलं तर षटकाराला ना षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 22.
फटका चांगला आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे बॉलची. तिकडे क्षेत्ररक्षक जोडले जातील. भरपूर दूरवरचा प्रवास केला होता परंतु सैल ड्रॉप झालाय. चेंडू धरतीला दान, फलंदाजाला मिळाले जीवदान. स्कोर कार्ड 30 आकड्यावरती पोहोचलाय. 9 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. मला वाटतं पॉसिबल आहे त्या 9 धावा सुद्धा, परंतु गोलंदाजी जर चांगली झाली तर या 20 धावा सुद्धा होणं शक्य नाही आहे. हो, गुड बॉलिंग. हा प्रकार बॉल होता. अगदी जर उसळी घेतली आणि कानाच्या फेऱ्यातनं रिलीज केलं बॉलला, विकेट किपर कडे रवाना झालाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. 8 बॉल 20 समीकरण. आता जसे जसे बॉल डॉट येतील ना तसं तसं खऱ्या अर्थानं फलंदाजावरती फलंदाजाचं डिप्रेशन वाढणार आहे, दबाव निर्माण होईल. फटका चांगला आहे, उंची जास्त घेतली बॉलनं, खाली क्षेत्ररक्षक जोडले गेली आहेत. क्या बात आहे, गुड कॅच. बॅट्समन बाथ गिझर ऑन. आणि या शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका येईल का? इथे थोडंसं एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रशिका आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. चेंडू फेकी करतील. डायरेक्ट हिट झाला आणि तिसऱ्यासाठी परतलेत. यस, अगदी पाहायला गेलं तर यस, 3 धावा कंप्लीट. शेवटच्या बॉलवरती इक्वेशन कडे जाऊयात. उर्वरित चेंडू असतील 6 आणि या 6 चेंडू मध्ये आता मात्र बनवायच्या 17 धावा. भरपूर चांगला सामना रंगला. अगदी आपण पाहतो 6 चेंडू 17 ची गरज आहे. 6 चेंडू 17 ची गरज. शेवटच्या षटक इथनं अजूनही टाकायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज कोणाला इन्व्हाइट केलं जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. महत्वाचा सामना आहे श्री साई कसारा संघासाठी. सामना जिंकणं फार महत्वाचा. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. अगदी आपण पाहू शकाल 6 चेंडू 17 ची गरज आहे. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. अगदी जर पाहायला गेलं तर शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण येऊन थेट पोहोचलोय या शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 17. ऋतिक गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज झालाय. अगदी आपण पाहत आहोत नवनाथजी लाखे सर 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडू मध्ये गोलंदाजी करत असताना या 6 चेंडू मध्ये 6 धावा वाचवायच्या आहेत. फलंदाजी करत असताना फलंदाजांना या 6 चेंडू मध्ये 17 धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल 17 म्हणजे हा 17चा खतरा आहे. हा फार मोठा खतरा आहे. 17 बनवायच्या 33 धावा धावफलकावरती एंटर झाली. पहिला बॉल कसा असेल यावरती आता अवलंबून आहे क्रिकेट. वाह, आणि इथे ही लाईन कशी आहे तर भरपूर चांगली आहे. बॅट आधी फिरली गेली, बॉल नंतर पडला गेला. म्हणजेच काय घडलं यावेळेला? यस, फेअर डिलिव्हरी या डॉट बॉल. असंच घडलं. काय घडलं बरं का? बॅट आधी फिरली, चेंडू नंतर पडला. म्हणजेच काय घडलं? उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. बॉल तर येऊ दे मग तर मार. हो, आता निरखून फटका सजवला. एकच सिंगल डबल से पेट भरने वाला नहीं है. विकेट 1 मोर. बॅट्समन बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता उरले 4 बॉल. गणेश या वरती, माईक वरती. सोब सर, आता 4 बॉल 16 ची गरज आहे. आता 4 बॉल मध्ये 16 गोळा करायचे आहेत. मग 17चा खतरा होता, आता 16 गोळा.
फटका चांगला आहे, उंची जास्त आहे, अंतर कमी पाहिलं मिळते. डीप मधले क्षेत्ररक्षक बॉल वरती आली आहे, सोडलाय जाईल या वेळेला. मित्रांनो, क्रिकेटच्या परिपटलावरती चुकीला माफी नाही आहे. झेल टिपताना चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवणं गरजेचं आहे. तुमचा बॉडी बॅलन्स आहे ना, हा स्थिर ठेवणं गरजेचं आहे, तरच तुम्ही झेल टिपू शकता, अन्यथा तुम्ही कधीही झेल टिपू शकत नाहीये. फक्त बॉलला फक्त तुम्ही हातामध्ये रिंगाळू शकता, एवढंच तुम्ही करू शकता. 3 बॉल 14ची गरज आहे. मॅच मध्ये नियंत्रण आहे श्री कसारा. हो, ही लाईन खराब आहे, ही लाईन खराब आहे. परंतु इथे काय घडलंय तर विकेट, 1 मोर बॅट्समन बाद. नो बॅटर इंटर होतील. आता सिंगल आली आहे वाईटच्या स्वरूपामध्ये. क्रिकेटच्या मैदानाच्या अंतर्गत हे सुद्धा म्हटलं जातं की मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुमचा वेग किती महत्वाचा आहे याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. तुमची दिशा चांगली ठेवा. तीन बॉल 13. अभी सोहेब बोल रहे 13 हुआ मेरा, पता नहीं अभी कौन जीतेगा. 3 बॉल 13 ची गरज आहे. बॅट्समन मॉन्टी इंटर झालाय. चॉकलेट बॉय. हो, फटका तर चांगला आहे, परंतु फिल्डिंग कमालीची झाली आहे. जितक्या ताकदीचा फटका होता ना, तितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण झालंय. आता संकटात अडकलाय. इथे आता विजयासाठी 2 बॉल 12 ची गरज आहे. खऱ्या अर्थानं आता स्ट्राकर एंडला फलंदाज आहे. ताकदवार फलंदाजी करेल का? संघाला विजय यावेळेला मिळवून देईल का? हा बॉल महत्वाचा आहे. हो, अजून मॅच संपला नाही. वाईट बॉल आहे. असंच घडलं होतं बिरवाडी मैदानावरती. दहीगाव संघानं मॅच गमावली. 1 बॉल 7ची गरज असताना मॅच गमावली होती. वेळूक संघ तिथे विजय झाला होता. समीर बॉलर होता, तो सुद्धा ऐकत असेल, ऑनलाईन असेल तर. येस सर, नेक्स्ट बॉल. हो, कमालीचा चेंडू हाताळलाय, कमालीचा. आजच्या दिवसातला शेवटचा बॉल बाकी आहे मित्रांनो, आणि हा शेवटचा बॉल संपला की संपला. आपापल्या घरी आपण जायचंय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती चांगला फटका आहे. जाऊ द्या बाउंड्रीच्या पलीकडे. चाललाय बॉल. 125 ग्रॅमचा आहे. बॉलची किंमत 80 रुपये. आतमध्ये ढकला. यस, तर आजच्या दिवसाला इथेच फुल स्टॉप लागतोय. यस, उद्या भेटूयात. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच यात आता शेवटचा झालेला सामना